छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली, तर शिवरायांचं अरबी समुद्रामध्ये स्मारक बनवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि त्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर व्हावा ही दिवाळीच्या तोंडावर मागणी करत छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आणि मराठा संघटना आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे शक्ती प्रदर्शन करतायत। दिवाळी आलेली आहे, दिवाळीच्या तोंडावर तुम्ही मागणी करताय ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, चांगली मदत देण्यात यावी आणि त्यासोबतच कर्जमाफी करण्यात यावी। काय भूमिका दिवाळीच्या तोंडावर? मराठा मावळा संघटनेची एकच भूमिका आहे की या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे हा पावसामुळं आणि या महापुरामुळं अतिशय व्यथित झालेला आहे। त्याचं आर्थिक नुकसान फार मोठं झालेलं आहे आणि त्याचं कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं असल्यामुळं सरकारनं 28,500 याचा काही उपयोग नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की हेक्टरी 50,000 शेतकऱ्याला ते दिवाळीच्या अगोदर दिले पाहिजे। कर्जमाफीचं फक्त तोटा या सरकारने मांडलं, निवडणुकीपूर्वी सांगितलं फक्त आम्ही कर्जमाफी करू, पण कर्जमाफी केली नाही। अहो या अरबी समुद्रामध्ये मोदी साहेबांनी वीट रचली, एक वीट टाकली, ती वीट शोधण्यासाठी मी शिवजयंतीच्या दिवशी आत्मदान या अरबी समुद्रात करणार आहे मुंबई येथे जाऊन। दिवाळी तोंडावर आली, शिमगा करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर। एवढा दळभद्री सरकार आहे, एवढी यांना तुटपुंजी देऊन काय होणार आहे शेतकऱ्याचं? अहो यांच्या आज म्हणजे दिवाळी खरंच बोंबलायची वेळ आहे दिवाळी सणामध्ये सुद्धा शेतकऱ्याला। त्यामुळेच मराठा मावळा संघटना छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।